पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यातल्या एका गावामध्ये अल्पवयीन मुलीवरती अत्याचार आणि तिचं मृत्यू झालेला आहे. या घटनाच्या संदर्भामध्ये पोलीस अधीक्षक श्री संदीप गिल आणि इतरांच्याकडूनही मी माहिती घेतली. त्यामध्ये आरोपीला अटक झालेली आहे आणि हा परिचित होता आरोपी, परंतु दुर्दैवाने त्या मुलीला घेऊन तिची दिशाभूल करून त्यांनी नंतर तिला अत्याचाराचं बळी केलेलं आहे. नसरापूरची घटना झाली. त्यानंतर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार तसंच पुणे शहराचे आणखीन ग्रामीणचे पोलीस अधिकारी यांनी खूप पाठपुरावा केला. मी स्वतः त्या कुटुंबाला बराचसा धीर दिला आणि कोर्टामध्ये सुद्धा साक्ष समोर व्यवस्थित होऊन त्यामध्ये फाशीची शिक्षा झाली. आता एकदा सत्र न्यायालयात शिक्षा झाल्यावर पुढे त्याला काही काळ जात असतो. आत्तासुद्धा नागरिकांची हीच अपेक्षा आहे की या घटनेच्यामध्ये फाशीची शिक्षा व्हावी. मी श्री संदीप गिल यांच्याशी बोललेले आहे आणि सगळे साक्षी पुरावे, पोस्टमॉर्टममधले पुरावे समोर आल्यावर निश्चितपणे याच्यात शिक्षा होईल. परंतु मूळ मुद्दा असा आहे की आमच्या शासनाच्या ज्या यंत्रणा गाव पातळीपर्यंत सक्रिय असल्या पाहिजेत आणि केवळ मुलींमध्ये प्रबोधन करणं पुरेसं नाही आहे, तर जे तरुण मुलगे आहेत किंवा बेरोजगार आहेत, युवक आहेत, सातत्याने वेगवेगळ्या मार्गाने येणारं अश्लील वाङ्मय, ड्रग्ज आणि याच्यामधून खूप त्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिउत्तेजित होत असाव्यात की जेणेकरून समोरची व्यक्ती पूर्णपणाने बलहीन आहे किंवा आपल्याला प्रतिकार करू शकत नाही आणि त्याचा देखील गैरफायदा घेतला जातो आहे असं मला वाटतं. आणि याबद्दलची एखादी मोहीम लवकरच हाती घ्यावी या दृष्टिकोनातून मी प्रयत्न करणार आहे.